कल्की अवतार हा विषय अत्यंत कुतूहलाचा आणि आध्यात्मिक महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूचा हा 10वा आणि शेवटचा अवतार मानला जातो. या विषयावर चर्चा करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. 1. कल्की अवताराचा उद्देश. श्रीमद भागवत पुराण आणि कल्की पुराणानुसार जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल आणि अधर्म, अन्याय व भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला असेल, तेव्हा भगवान विष्णू कल्कीच्या रूपात प्रकट होतील. त्यांचा मुख्य उद्देश अधर्माचा नाश करून पुन्हा सत्ययुगाची स्थापना करणे हा असेल. 2. रूप आणि वैशिष्ट्ये. पुराणांमध्ये कल्की अवताराचे वर्णन अतिशय तेजस्वी स्वरूपात केले आहे. वाहन ते देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार असतील. हा पांढरा घोडा शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. शस्त्र त्यांच्या हातात अन्यायाचा नाश करण्यासाठी एक चमकती तलवार असेल. जन्मस्थान असे मानले जाते की त्यांचा जन्म शंभल नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात विष्णुयशा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी होईल. 3. कलियुगाचा अंत आणि काळ. आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा चर्चा होते की कल्की अवतार कधी होईल. धार्मिक गणनेनुसार कलियुगाचा काळ 4,32,000 वर्षांचा आहे आणि आपण आता कुठे त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 5,100+ वर्ष आहोत. तरीही लोकांमध्ये या अवताराबद्दल मोठी उत्सुकता असते. 4. आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक अर्थ. काही विचारवंतांच्या मते कल्की अवतार हा केवळ एक व्यक्ती नसून तो सामूहिक चेतनेचा उदय असू शकतो. तलवार ही विवेकाचे प्रतीक असू शकते, जी अज्ञानाचा नाश करते. पांढरा घोडा हा वेगाने बदलणाऱ्या काळाचे किंवा मनाच्या शुद्धतेचे प्रतीक असू शकतो. पुराणातील कथा आणि भविष्यवाण्यानुसार कल्की अवताराचे वर्णन अत्यंत रंजक आणि विस्तृत आहे. प्रामुख्याने कल्की पुराण, श्रीमद भागवत पुराण आणि महाभारत यामध्ये याबद्दलचे संदर्भ आढळतात. या विषयातील काही महत्त्वाच्या पौराणिक कथा आणि भविष्यवाण्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. कलियुगाच्या स्थितीबद्दलची भविष्यवाणी. पुराणांमध्ये कलियुगाच्या शेवटी जग कसे असेल याची काही चिन्हे सांगितली आहेत, जी कल्कीच्या आगमनाची पूर्वसूचना मानली जातात. नैतिक अधःपतन. धर्म आणि सत्य पूर्णपणे लोप पावेल. लोक केवळ सत्तेसाठी आणि पैशासाठी एकमेकांचा द्वेष करतील. निसर्गाचा ऱ्हास. नद्या आटतील, पाऊस अनियमित होईल आणि पृथ्वीची सुपीकता संपेल. शारीरिक बदल. मानवाचे आयुष्य खूप कमी होईल. असे म्हटले जाते की कलियुगाच्या शेवटी मानवाचे वय केवळ 20 वर्ष उरेल आणि त्यांची उंचीही कमी होईल. 2. कल्कीचा जन्म आणि बालपण. भविष्यवाणीनुसार उत्तर प्रदेशातील शंभल नावाच्या ठिकाणी एका अत्यंत सदाचारी ब्राह्मण कुटुंबात कल्कीचा जन्म होईल. वडिलांचे नाव विष्णुयशा, याचा अर्थ विष्णूची कीर्ती पसरवणारा. आईचे नाव सुमती, याचा अर्थ चांगली बुद्धी असलेली. त्यांच्या जन्मानंतर देवांमार्फत त्यांना देवदत्त नावाचा घोडा आणि एक दिव्य तलवार भेट दिली जाईल. 3. गुरु आणि शिक्षण. कल्की अवताराच्या कथेतील एक रंजक भाग म्हणजे त्यांचे शिक्षण. असे मानले जाते की भगवान परशुराम, जे चिरंजीवी आहेत, हे कल्कीचे गुरु असतील. परशुराम त्यांना हिमालयात अस्त्रशस्त्रांचे आणि वेदांचे शिक्षण देतील. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर कल्की अधर्माविरुद्धच्या युद्धासाठी सज्ज होतील. 4. कली राक्षसाशी युद्ध. कल्की पुराणानुसार कलियुगाचा अधिपती कली, जो अधर्माचे प्रतीक आहे, आणि कल्की यांच्यात मोठे युद्ध होईल. हे युद्ध केवळ भौतिक नसून ते विचार आणि ऊर्जा यांचे युद्ध असेल. कल्की या कलीचा पराभव करून जगातील नकारात्मकता नष्ट करतील. 5. सुवर्णयुगाची सत्ययुग सुरुवात. कल्की अवताराचे कार्य संपल्यावर, म्हणजे कलियुगाचा नाश झाल्यावर, पुन्हा सत्ययुगाची कृतयुग स्थापना होईल. या काळात लोकांचे मन पुन्हा शुद्ध होईल, निसर्ग बहरून येईल आणि जगात शांती प्रस्थापित होईल. एक विशेष भविष्यवाणी. महाभारतानुसार जेव्हा सूर्य, चंद्र आणि बृहस्पती, गुरु हे तिन्ही ग्रह एकाच वेळी पुष्य नक्षत्रात येतील आणि कर्क राशीत प्रवेश करतील,
तेव्हा सत्ययुगाची पहाट होईल. या पौराणिक कथानुसार कल्की हे आशेचे प्रतीक आहेत. कल्की अवताराबद्दलच्या पौराणिक कथांमध्ये अजून काही अतिशय गूढ आणि रंजक बाबी आहेत, ज्या या अवताराला अधिक विशेष बनवतात. आपण त्यातील काही महत्त्वाच्या पैलूंवर अधिक प्रकाश टाकूया. 1. कल्की अवताराचे वैवाहिक जीवन आणि कुटुंब. कल्की पुराणात त्यांच्या वैवाहिक जीवनाचेही वर्णन येते. असे मानले जाते की त्यांची मुख्य पत्नी पद्मा, जिचे रूप माता लक्ष्मीचे मानले जाते असेल, ती सिंहल देशाची, आजचे श्रीलंका मानले जाते, राजकुमारी असेल. काही कथांमध्ये रमा नावाच्या दुसऱ्या पत्नीचाही उल्लेख येतो. त्यांना जय आणि विजय नावाचे 2 पुत्र असतील, जे धर्माच्या स्थापनेत सहाय्य करतील. 2. 7 चिरंजीवी आणि कल्की. हिंदू धर्मात 7 अशा व्यक्ती आहेत ज्यांना अमर किंवा चिरंजीवी मानले जाते. कल्की अवताराच्या वेळी हे 7ही चिरंजीवी एकत्र येतील अशी मान्यता आहे. भगवान परशुराम, ते कल्कीचे गुरु असतील. हनुमान, अश्वत्थामा, राजा बली, कृपाचार्य, विभीषण आणि महर्षी व्यास हे सर्वजण कल्कीला अधर्माविरुद्धच्या युद्धात मार्गदर्शन आणि मदत करतील. एका अर्थाने हे जगातील सर्वात मोठे मार्गदर्शक एकाच वेळी सक्रिय होतील. 3. शंभल ग्राम, एक आध्यात्मिक रहस्य. कल्कीचा जन्म शंभलमध्ये होईल असे म्हटले जाते. पण हे ठिकाण नक्की कुठे आहे? भौगोलिक मत. काही लोक याला उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्याशी जोडतात. आध्यात्मिक मत. अनेक गूढवादी मिस्टिक्स असे मानतात की शंभल हे पृथ्वीवरील भौतिक ठिकाण नसून ते उच्च परिमाणात, हायर डायमेन्शन असलेले एक आध्यात्मिक केंद्र आहे, जिथे केवळ शुद्ध आत्माच पोहोचू शकतात. याला सिद्धाश्रम असंही म्हटले जाते. 4. युगांत आणि युगसंधी. कलियुग संपताना आणि सत्ययुग सुरू होताना मधला जो काळ असतो त्याला युगसंधी म्हणतात. ही वेळ संक्रमणाची असते, जेव्हा जुन्या व्यवस्था कोलमडतात आणि नवीन विचारांचा उगम होतो. कल्की अवतार हा याच युगसंधीचा सर्वात मोठा नायक असेल. ते केवळ संहारक नसतील, तर ते एक महान शिक्षक देखील असतील, जे मानवाला पुन्हा निसर्गाशी आणि सत्याशी जोडतील. 5. शस्त्रास्त्रांचे स्वरूप. कल्कीजवळ असलेली तलवार ही साधी तलवार नसून ती तेज किंवा ब्रह्मतेज असेल. ती अज्ञानाचा आणि अंधाराचा नाश करणारे शस्त्र असेल. त्यांच्या पांढऱ्या घोड्याचा वेग हा मनाच्या वेगा इतका असेल असेही काही ठिकाणी वर्णिले आहे. एक रंजक बाब. कल्की हा एकमेव असा अवतार आहे ज्याची पूजा तो प्रकट होण्यापूर्वीच सुरू झाली आहे. भारतात अनेक ठिकाणी कल्कीची मंदिरे आहेत, जिथे होणाऱ्या अवताराची प्रतीक्षा केली जाते. कल्की अवताराबद्दलची ही चर्चा आता अधिक सखोल आणि गूढ वर्णावर नेत आहोत. या अवताराबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या सामान्यतः लोकांना माहीत नसतात. 1. कोका आणि विकोका, सर्वात मोठे शत्रू. कल्की पुराणात उल्लेख आहे की कल्कीचा सामना केवळ कली या प्रवृत्तीशी होणार नाही, तर त्याला कोका आणि विकोका नावाच्या 2 महाभयंकर राक्षसांशी लढावे लागेल. हे 2 राक्षस इतके शक्तिशाली असतील की त्यांना मारणे अशक्य वाटेल, कारण ते एकमेकांकडे बघताच पुन्हा जिवंत होऊ शकतील अशी त्यांची माया असेल. कल्की आपल्या बुद्धीचा आणि दैवी शक्तीचा वापर करून एकाच वेळी दोघांचा वध करतील. हे युद्ध अधर्माच्या शेवटच्या खुणा मिटवण्यासाठी असेल. 2. 64 कलांचे ज्ञान. भगवान विष्णूच्या इतर अवतारांप्रमाणेच कल्की हे 64 कलांमध्ये निपुण असतील. ते केवळ शस्त्र चालवण्यात माहिर नसतील, तर शास्त्र, संगीत, राजकारण आणि गूढ विज्ञानाचे सर्वोच्च ज्ञाता असतील. त्यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असेल की लोक केवळ त्यांच्या दर्शनानं प्रेरित होऊन अधर्माचा त्याग करतील. 3. जगाचे शुद्धीकरण, द ग्रेट क्लिन्झिंग. पुराणांनुसार कल्की अवतार जेव्हा पृथ्वीवर भ्रमण करतील तेव्हा त्यांच्या पावलांच्या स्पर्शानं आणि त्यांच्या दिव्य तेजानं पृथ्वीवरील प्रदूषण, भौतिक आणि मानसिक दोन्ही नष्ट होईल. असं म्हटले जाते की त्यांच्या आगमनानं हवा शुद्ध होईल आणि लोकांच्या मनातील तामसिक विचार नष्ट होऊन सात्विक विचारांचा उदय होईल. हे एका प्रकारच्या ग्लोबल रिसेट सारखे असेल, जिथे निसर्ग पुन्हा एकदा मूळ स्वरूपात परत येईल. 4.
पांढऱ्या घोड्याचे देवदत्त रहस्य. ज्या पांढऱ्या घोड्यावर कल्की स्वार असतील त्याबद्दल अनेक आध्यात्मिक अर्थ लावले जातात. वेग. हा घोडा वेळेच्या वेगाचे प्रतीक आहे. तो इतक्या वेगानं फिरेल की अधर्माला लपायला जागा उरणार नाही. गरुड कनेक्शन. काही कथांनुसार भगवान विष्णूंचे वाहन गरुडच कलियुगात घोड्याचे रूप घेऊन कल्कीची सेवा करण्यासाठी येईल. हे नावच त्यांच्या संपूर्ण कार्याचा सारांश देते. 6. विज्ञानाशी सांगड. काही आधुनिक अभ्यासक कल्की अवताराला विज्ञानाशी जोडतात. त्यांच्या मते कल्कीची चमकती तलवार हे कदाचित एखादे प्रगत तंत्रज्ञान किंवा लेझरसारखे अस्त्र असू शकते, ज्याचा वापर करून ते जगातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतील. एक विचार करण्यासारखी गोष्ट. जेव्हा आपण कल्कीची वाट पाहतो तेव्हा तो केवळ बाहेरून येणारा एखादा योद्धा नसून आपल्या सर्वांच्या आत असलेल्या विवेकाचा आणि शौर्याचा तो जागृत झालेला अंश असू शकतो, जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो. कल्की अवताराबद्दलची आपली ही चर्चा आता एका अशा वळणावर आली आहे जिथे आपण केवळ भारतीय पुराणांच्या पलीकडे जाऊन जागतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या विषयाचा वेध घेणार आहोत. अजून सखोल माहिती पुढील प्रमाणे आहे. 1. इतर धर्मांमधील कल्की सदृश संकल्पना केवळ हिंदू धर्मातच नाही तर जगातील इतर प्राचीन संस्कृती आणि धर्मातही अंतिम उद्धारकर्त्याची संकल्पना मांडली गेली आहे. बौद्ध धर्म. बौद्ध ग्रंथामध्ये मैत्रेय बुद्ध यांचा उल्लेख येतो. जेव्हा मानवी मूल्य पूर्णपणे लोप पावतील तेव्हा मैत्रेय बुद्ध अवतरतील आणि जगाला पुन्हा धम्म शिकवतील. जैन धर्म. जैन परंपरेनुसार पुढील उत्सर्पिणी काळाच्या चक्रात जे 24 तीर्थंकर होतील त्यातील पहिले तीर्थंकर हे कल्कीसारखीच भूमिका बजावतील. तिबेटी परंपरा. तिबेटमध्ये शंभाला राज्याचा उल्लेख येतो. तेथील कालचक्र तंत्रनुसार शंभालाचा 25वा राजा रुद्रचक्रीन हा अधर्माचा नाश करण्यासाठी प्रकट होईल, ज्याचे वर्णन कल्कीशी मिळते जुळते आहे. 2. ज्योतिषशास्त्रीय योग. कल्की पुराण आणि नारद पुराणमध्ये कल्कीच्या जन्मावेळच्या ग्रहांच्या स्थितीचे वर्णन आहे. असे म्हटले आहे की जेव्हा चंद्र, सूर्य आणि गुरु हे तिन्ही ग्रह एकाच वेळी पुष्य नक्षत्रात येतील आणि कर्क राशीत असतील तेव्हा या अवताराचा प्रभाव पृथ्वीवर प्रकर्षाने जाणवू लागेल. या योगाला आध्यात्मिक भाषेत परिवर्तनाचा काळ मानले जाते. 3. कल्की आणि 12वे शतक. जयदेव कवींचे योगदान. आज आपण कल्कीचे जे रूप, हातात तलवार, पांढरा घोडा पाहतो त्याला लोकप्रिय करण्यात 12व्या शतकातील कवी जयदेव यांच्या गीत गोविंद आणि दशावतार स्तोत्र यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी म्लेच्छ निवह निधने असे म्हणून कल्कीचे वर्णन केले आहे, ज्याचा अर्थ अधर्मी लोकांच्या समूहाचा नाश करणारा असा होतो. 4. आध्यात्मिक रहस्य. कल्की आपल्या आत. काही संत आणि आध्यात्मिक गुरूंनी कल्कीचा अर्थ अधिक आंतरिक पद्धतीने सांगितला आहे. कली म्हणजे आपल्या मनातील अहंकार, लोभ आणि अज्ञान. कल्की म्हणजे जागृत झालेली कुंडलिनी शक्ती किंवा आत्मज्ञान. जेव्हा आपल्यातील अज्ञानाचा अंत होतो आणि विवेकाचा प्रकाश पडतो तेव्हा तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कल्की अवतार असतो असे मानले जाते. 5. भविष्यवाण्यांमधील समानता. जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नोस्ट्रडॅम्स याने देखील एका पूर्वेकडील महापुरुषाबद्दल भाकीत केले आहे, जो पांढऱ्या घोड्यावर स्वार नसेल पण त्याचे सामर्थ्य जगाला एका नवीन युगाकडे नेईल. अनेक लोक याला कल्की अवताराशी जोडून पाहतात. 6. कल्की अवतार आणि शून्य. असे मानले जाते की कल्की जेव्हा आपले कार्य पूर्ण करतील तेव्हा ते काही काळ शून्य किंवा निराकार अवस्थेत जातील. त्यानंतरच नवीन सत्ययुगाची बीजे रोवली जातील. हे दर्शवते की कोणतीही मोठी निर्मिती होण्यापूर्वी जुन्याचा संपूर्ण नाश होणे आवश्यक असते. एक विशेष निरीक्षण. कल्की अवताराची कथा आपल्याला सांगते की कितीही अंधार झाला तरी शेवटी प्रकाशाचा विजय निश्चित आहे. हा अवतार एक प्रकारे मानवाच्या शेवटच्या आशेचे प्रतीक आहे. कल्की अवताराबद्दलची ही चर्चा आता एका अत्यंत सूक्ष्म आणि आध्यात्मिक स्तरावर नेऊया.
आपण आतापर्यंत पौराणिक कथा आणि चिन्हे पाहिली, पण आता आपण या अवताराच्या ऊर्जा आणि साधना पैलूवर बोलूया. असे मानले जाते की कलियुगात मानवाचा श्वास हा अत्यंत अस्थिर आणि तामसिक असतो. जेव्हा कल्की शक्तीचा उदय होतो, तेव्हा ती सृष्टीच्या सुषुम्ना स्वरूपासारखी असते. ती डावा आणि उजवा या दोन्ही टोकांच्या प्रवृत्तींना संतुलित करून जगाला मध्यमार्गावर आणते. जेव्हा कलियुगाचा ऱ्हास होतो, तेव्हा सर्व जुनी नाती, संपत्ती आणि अहंकार गळून पडतात. ज्या साधकाने स्वतःला सिद्ध केले आहे, त्यालाच कल्कीच्या त्या तेजस्वी ऊर्जेचा पल्ला पेलता येतो. ही सिद्धता म्हणजे एक प्रकारे मानसिक कल्की अवतार स्वतःमध्ये घडवणे होय. भगवान परशुराम हे कल्कीचे गुरु असतील हे आपण पाहिले. पण यात एक महत्त्वाचा संदेश आहे. कल्की हा जरी प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असला, तरी त्यालाही गुरु आणि दीक्षेची गरज भासते. हे दर्शवते की येणाऱ्या कठीण काळात केवळ शक्ती उपयोगी पडणार नाही, तर गुरुकृपा आणि योग्य मार्गदर्शन हेच खरे संरक्षक कवच असेल. कल्कीचे वर्णन एका महान योद्धा ब्रह्मचारी असे केले जाते. ओजस. ब्रह्मचर्य पालनामुळे निर्माण होणारे ओज हे कल्कीच्या अस्त्रशस्त्रांपेक्षा जास्त शक्तिशाली असेल. पुराणांनुसार कल्कीचे शरीर इतके तेजस्वी असेल की सामान्य डोळ्यांना ते सहन होणार नाही. हे तेज म्हणजे शुद्ध ब्रह्मचर्याचे आणि तपाचे फळ असेल. आजच्या काळात जे लोक आत्मसंयम, सेल्फ कंट्रोल पाळतात, ते एका अर्थाने कल्कीच्या सैन्याचा सूक्ष्म भाग मानले जातात. काही साधू संतांच्या मते शंभल हे उत्तर प्रदेशातील गाव नसून ते आपल्या शरीरातील आज्ञाचक्राच्या वरची एक अवस्था आहे. जेव्हा साधक आपल्या सर्व वृत्तींना शांत करतो, तेव्हा त्याच्या अंतरात कल्की जन्माला येतो आणि तो त्याच्यातील कली मारून टाकतो. एक विशेष विचार: कल्की अवतार हा भविष्यात कधीतरी होईलच, पण आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध उभे राहतो किंवा स्वतःच्या विकारांवर विजय मिळवतो, तेव्हा आपण त्या कल्की ऊर्जेच्या संपर्कात असतो. कल्की अवतार हे केवळ विनाशाचे प्रतीक नसून ते एका नवीन सुरुवातीचे, सत्ययुगाचे प्रतीक आहेत. पण ते सत्ययुग येण्याआधी आपल्याला आपल्या मनात सत्याची स्थापना करावी लागेल. आजच्या या कलियुगात स्वतःवर ताबा मिळवणे, नीतिमत्ता जपणे आणि माणुसकी टिकवणे हीच खरी साधना आहे. तुम्हाला काय वाटते? कल्की अवतार ही केवळ एक पौराणिक कथा आहे की आपल्या बदलणाऱ्या जागतिक चेतनेचे प्रतीक? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.